नमस्कार मित्रांनो, शिवरुद्र फार्मच्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अतिशय चांगला विषय घेऊन आलेलो आहेत. आंबा पिकामध्ये जो मोहर काळ असेल त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन कसं करायचं. त्याचबरोबर आपण आजच्या भागामध्ये पूर्ण आंब्याचा जो वार्षिक कालावधी आहे त्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन कसं करावं या गोष्टी देखील आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, या गोष्टी बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ शेअर, फॉरवर्ड आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आंबा पिकामध्ये पाण्याची जी उपलब्धता आहे त्याच्यानुसार तुम्ही लागवड करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की आंबा पिकाला आपल्याला नियमित थोडं थोडं पाणी द्यावं लागतं. तसंच आपली लागवड ज्यावेळेस करणार आहोत, पाणी किती पुरवठा आहे, पाण्याची उपलब्धता किती आहेत याच्यानुसार नियोजन करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण की आंबा पिकांवर विविध प्रकारचे रोग, किडी, विविध आपले संजीवक आहेत त्यांची फवारणी करण्यासाठी आपल्याला नेहमी स्प्रे देण्याची गरज पडते. त्याच्यामुळे आपल्याकडे आधीच पाण्याचं नियोजन आहे. 12ही महिने पाण्याची सोय असेल तरच त्या जमिनीमध्ये तुम्हाला आंबा लागवड करणं हे फायदेशीर ठरत असतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की अतिशय चांगल्या पद्धतीच्या जातीचं आपण निवड करणं. कारण की विविध प्रकारच्या जाती याच्यावर देखील पाण्याचं नियोजन हे अवलंबून असू शकतं. त्यानंतर पाणी व्यवस्थापन करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आंबा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी तुम्हाला पहिले 3 वर्षे नियमित पाणी देणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यानुसार आपण ठिबक सिंचन असेल किंवा काही लोक मटका पद्धत वापरतात, झाडाच्या शेजारी एखादा मटका सोय करतात. तर या पद्धतीमध्ये काही लोक पाट पाणी ही देखील पद्धत वापरतात. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करणं महत्त्वाचं आहे. समजा आपल्याकडे जो कडक उन्हाळा असेल त्या भागामध्ये पाणी टंचाई कशी आहे याचा विचार करून आपण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये त्याचं पाण्याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. समजा फळबागाचा जो विस्तार आहे त्याच्यावर आपल्याला कडक जर उन्हाळा असेल तर आपण मल्चिंग वापरू शकतात, आच्छादनाचा देखील वापर करू शकतात. तसंच आपल्याकडे ऊसाचं जे काड असेल, बाजरीचं जे काड, गव्हाचा भुसा असेल, काही सेंद्रिय पदार्थ असतील तर ते आपण त्याच्यावर वापरू शकतात. जर आपल्याकडे ह्या गोष्टी काही नसेल तर पॉलिथिन पेपर जो असेल 100 मायक्रॉनचा याचा देखील वापर आपण आच्छादन म्हणून आपण करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की